बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर योगेश्वरी देवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय। सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्ष यांच्या वतीने योगेश्वरी देवीचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय भैया मुंदडा, नमिता मुंदडा व जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे यांसह नगरसेवक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर अंबाजोगाई शहरातून प्रचार फेरी काढण्यात आली। शुभ मुहूर्तावर अंबाजोगाईचं ग्रामदैवत आई योगेश्वरी यांच्या चरणी प्रचाराचा नारळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। रॅलीच्या माध्यमातून तमाम जनतेला या ठिकाणी आम्ही आव्हान करतो की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना भरघोस मताने विजयी करा आणि विकासासाठीचं सर्व दालन खुलं करा। या ठिकाणी जुमलेबाजी सरकार ज्या पद्धतीने खोटी आश्वासनं देऊन जनतेला दिशाभूल करून त्यांनी फसवलं, त्यांचा आज बदला घेण्याची ही वेळ आहे। या ठिकाणी आपण सर्व लोकांनी, सर्व जाती धर्मातील लोकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे मित्रपक्षाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या घड्याळ या चिन्हावर मतदान करून प्रचंड मताने विजय करा। मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आमच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, मित्रपक्षाच्या वतीनं अंबाजोगाई शहरातील आणि परिसरातील जनतेला आवाहन करतो की ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार श्री बजरंग बाप्पा मनोहरजी सोनवणे यांना प्रचंड बहुमतानं आपण सर्वांनी निवडून द्यावं। घड्याळ हे त्यांच्या निवडणुकीचं चिन्ह आहे, त्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण त्यांच्यासहित आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावा ही विनंती। धन्यवाद। ब्युरो चीफ नंदकुमार पांचाळ, NTV न्यूज मराठी, अंबाजोगाई, बीड।